त्या यवनाने मुसलमानाने पान खाल्लं महाराज आणि एक पान नाही महाराज असे हजारो पान त्यांना आणून ठेवले. पुन्हा लावायचा पान मला का लावायचं महाराज एक एक पान कोणामध्ये टाकायचं नाथ बाबाच्या अंगावर ठोकायचं 108 वेळा नाथ बाबाच्या अंगावर ठुंकला. परिणाम प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवने मुक्त केला. आम्ही त्या मुसलमानाचा तोंड सडलं महाराज. आवाज कमी झाला पुन्हा माझा. मुसलमानाचा तोंड सडलं थुंकून सडलं महाराज. आम्ही त्या पानाला काच चुना लावायचा महाराज आणि त्या माध्यमातून पान खायचा नाथ बाबाच्या अंगावर ठोकायचा. पान खायचा नाथ बाबाच्या अंगावर ठोकायचा आणि त्या ठिकाणी थुंकता पुण्यामध्ये किडे पडले आल्या पडल्या आणि आम्ही शहर गेला बघा तो येवन मुसलमान नाथ बाबा क्षमा करा माफ करा. अहो तुमच्यावर मी अन्याय केला तुमच्यावर मी अत्याचार केला. नाथ बाबाला ठिकाणी हात जोडून शरणागती करू परत माझे नाथ बाबा म्हणतात हे येवना अरे क्षमा मागू नको तुझे उपकार माझ्यावर आहेत. तुझं 108 वेळा माझ्या अंगावर थुंकला नसता का 108 वेळा मला गंगेचं स्नान घडत नसतं. तुझ्यामुळे मला गंगेचं स्नान 108 वेळा घडलं. खऱ्या अर्थाने तुझे माझे उपकार आहेत याला शांती म्हणायचं. शांती श्री संत असे नाथ बाबा महाराज. आणि सगळ्या संतांपैकी श्रीमंत संत कोणते होते का ते म्हणजे नाथ महाराज. सगळं संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा. सगळ्या संतांपैकी श्रीमंत होते. आता आमच्याकडे बघितलं तर आसनातून काय असणार गाडी 2-3 अंगठ्या मोटरसायकल एवढंच असणार काय असणार आपल्याकडे काहीच नाही. पण नाथ बाबाकडे काय होतं नाथ बाबाकडे जे धन होतं ना बाबाकडे प्रॉपर्टी कुठल्या संतांकडे नव्हती महाराज. म्हणून सर्व संत म्हणते नाथ बाबाला सगळं संता माझे राजा म्हटलं महाराज. स्वामी एकनाथ माझा किती श्रीमंती 4 चोर नाथ बाबाच्या घरी गेली बरं का. ऐका बोल वाटत होते का मला विनू सांगता येत नाही म्हणून म्हणतो ऐका वाटतं तुम्हाला. नाथ बाबाच्या घरी 4 चोर गेले 4 चोर नाथ बाबाच्या घरी गेले. नाथ बाबाच्या घरी जाऊन 4 चोर आले. एक कुंटलचं कपडं बांधलं कशाचं कापसाचं नाही कोण म्हणत कापसाचं. एक कुंटलचं कपडं बांधलं हिरे माणिक मोती याचं कपडं बांधलं मला सोन्याचं. त्याने त्याला तिघजण लागली मार्गाला ना तिघजण वाटेला लागली मार्ग. एक माणूस तिघजण पुढे जाऊ लागले आणि चौथा म्हणतोय तुमच्या डोक्यावर एक कुंटलचं कपडं तुम्हाला उठलून दे हे कपडं मला कोण उठलून दे. अशा माध्यमातून हा आवाज नाथ बाबाच्या कानावर गेला. काय श्रीमंती किती असावी आणि उदारपण किती असावं. 3 चोर मार्गाला लागले. एक कुंटलचं कपडं उठून दिलं त्यांना आणि निघाले महाराज. राहिला त्याला उठून द्यायला कोणी नाही. आवाज झाला सकाळची 4 वाजले. काकडा करण्याची वेळ झाली. नाथ बाबा उठले. काहीतरी आपल्या वाड्यामध्ये अग्नीत घडू लागलं. काहीतरी आपल्या वाड्यामध्ये घडतंय. जिथं हिरे माणिक मोती सोनं आहे का त्या रूमवर या ठिकाणी नाथ बाबा गेले. नाथ बाबा गेल्याच्या नंतर बघितलं तर 3 गतुरे बांधून दिले 4थं गतुरे बांधून ठेवले. अनेक माणूस उभा आहे. ते म्हणते अरे मला गतुरे उठून द्यायला कोण आहे. नाथ बाबा म्हणले जाऊ दे त्यांना तिघाला जाऊ दे एक गतुरे मी तुला उठून देतो. हा नाथ उठून देतो असं कोणी आहे का तुमच्याकडे. आणि आम्हाला या चोरी करा म्हणून गठुर उठून देणार नाही मला कोणी. नाथ बाबांनी स्वतःच्या वाड्यातलं धन स्वतःच्या वाड्यातलं हिरे माणिक मोती एक कुंटलचं गतुर बांधलं स्वतः उचलून देणारे नाथ बाबा आहेत. एवढी श्रीमंती असूनही त्यांच्या अंगी शांती होती मला. म्हणून माझ्या नाथ बाबा शांती ब्रह्म म्हणतात. एके दिवशी नाथ बाबा पंढरीची वारी करण्यासाठी गेले. एका आपण प्रवेश करायचा. एके दिवशी नाथ बाबा पंढरीची वारी करण्यासाठी गेली. नवरात्र महोत्सव होता आणि चंद्रभागेचं स्नान केलं.
भक्त पुंडलिकाचं स्नान